कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर उद्यापासून सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान विभागाकडून पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधारसह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज. बीडमधील परळी आणि माजल गावात पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगाळ वातावरण असल्याने अधिक पावसाची शक्यता वर्तवली. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोरपना तालुक्यात वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले, तर सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी दिलासा दिला. लातूरमध्ये नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला. पावसाचा वेग कायम राहिल्यास नद्यांवरील प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे निर्धारित पाणी पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला. कडक उन्हात होरपळण्याऐवजी मराठवाड्याला अवकाळी पावसानं झोडपले. गेल्या 22 दिवसात अपेक्षित सरासरीच्या तब्बल 7 पट अधिक म्हणजेच 714% पाऊस झालाय. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 785% इतक्या पावसाची नोंद झाली. इंदापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्या, त्यामुळे शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या विजेच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्गात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पालकमंत्री नितेश राणेंनी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा केली. अस्मानी संकटांनी मराठवाड्याला चांगलंच झोडपून काढलं. 2025च्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे 4218 हेक्टरवर नुकसान झालंय, तर शेकडो जनावरांचा मृत्यू झाला. यात शेती आणि फळबागांचं सर्वाधिक नुकसान झालं. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. एप्रिल महिन्यात 3243 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, तर मे महिन्याच्या 18 दिवसात 12000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाने 9 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी गारपीट आणि वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. वाशिमच्या शेलू खडसे गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला. एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील सर्व साहित्य तसेच शेतमालाची पोती ही भिजून लाखोंचं नुकसान झालं. शेतकऱ्याने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. जालन्याच्या घनसावंगीतील बोडखा आणि हिंदेवड गावात सोलर पॅनलचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. मुसळधार पावसाचा मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका बसला. महामार्गावरील उद्यमनगर ते पटवणे मार्गादरम्यान भिंतीचा पर्याय या ठिकाणी रस्त्याचा भाग खचला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. सिंधुदुर्गात आंबोलीनंतर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. काही तास घाटातील वाहतूक बंद होती. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने दरड हटवली. दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुण्याकडून खेडला जाणाऱ्या कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडेच दरड कोसळली होती. या दरडीमुळे अर्धा रस्ता व्यापला असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळली होती. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसाने कोल्हापूरमधील जलसंपदाची डोकेदुखी वाढवली. अवकाळी पाऊस लवकर सुरू झाल्याने यंदा राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल 1.5 TMC जादा पाणी शिल्लक आहे. वाढीव पाण्याचं नियोजन करताना जलसंपदा अधिकाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागते. गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा बसलाय. नांदेडमध्ये दूषित पाणी थेट नदीत सोडलं जात असल्याने नदीत विषारी वनस्पतींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीतील गाळामुळे नदीपात्रातील जलचर प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलंय. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडे याकडे कानडोळा केला.
कर्जत तहसील कार्यालयाने नागरिकांसाठी विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत कडाव महसूल मंडळात हे शिबिर आयोजित केलं होतं. समाजातील सर्व घटकांना सर्व विविध शासकीय कागदपत्रे वितरित करण्यात आली. बोरिवली स्टेशन समोरील स्काय वॉकला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलानं वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली. बोरिवली पश्चिम येथील स्टेशनच्या बाजूला असलेला स्काय वॉकवर मोबाईल टॉवर या टॉवरला लागलेली आग स्काय वॉकपर्यंत पसरली. अहिल्यानगरमध्ये महावितरण विरोधात मेणबत्ती आंदोलन काढण्यात आले. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. वारंवार तक्रार देऊन दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं. मुंबईत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेची धावपळ उडाली. मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने पालिकेची चांगलीच तारांबळ उडाली. 31 मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईच्या दहिसर पूर्वमधील वनविभागाच्या जमिनीवर तोडक कारवाई करण्यात आली. यामुळे वनविभाग अधिकारी तसेच प्रशासनाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश दरेकर, प्रकाश पुजारी यांच्यासह काही नेते उपस्थित होते. बीडच्या पोलीस दलातील 600 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली. अनेक वर्षांपासून एकाच ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी आता करण्यात आली. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीच्या मलब्याखाली अद्यापही शेकडो रहिवाशांचा संसार अडकला. 3 दिवसानंतर पीडित रहिवाशांनी मलब्याखाली अडकलेल्या आपल्या वस्तूंचा शोधाशोध सुरू केली. मात्र या इमारतीच्या शेजारी महापालिका सुरक्षा रक्षकांचा घेराव असल्यामुळे कोणालाही जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.